कांताशेठ आला का तू? होय, चला निघूयात. निघूया. पाच टेकायला जागा मिळाली पाहिजे. भैरू बोल, माझ्या मुक्ताच्या सोबत काय केलंस तू? सांगतो सांगतो, मारू नका, मारू नका, सांगतो. मला मुक्ताचा बदलाच घ्यायचा होता, कारण तिनं मा आणि भक्तीचा मधुचंद्र व्हायला दिला नव्हता. प्रत्येक वेळी तिनं मला हरवलं, पायावर हात टाकला. तिच्यामुळे मला तुरुंगात जावं लागलं. म्हणून मला तिचा बदला घ्यायचाच होता. माफ करा, माफ करा, मारू नका. बोल, तिच्या सोबत काय काय केलंस तू? सांगतो मी तिला मला तिला स्पर्धेला जाऊ द्यायचं नव्हतं. म्हणून मी तिच्या हातावर शेवटचं, याच्या पुढे असं नाही करणार. मारू नका. कांताचा खेळ खलास झाला. आता तो कधीही कोणालाही त्रास देऊ शकणार नाही. एक झोका चुके काळजाचा ठोका. नाव बोलायचं राहिलंय. चुके काळजाचा ठोका. दादा, मावा दादा. सकाळ झाली, अजून काही कळलेलं नाहीये. हे पण नाही घरी आले अजून. सारंगने नाही काही कळवलं. फोन का बंद आहे याचा? वैजंती, कुणाचा फोन बंद येतोय ग? नाही, मी एक ओळखीचे त्यांना फोन करते.
त्याचा फोन बंद येतोय सारखा. तुझ्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसतीये. काय झालं? नाही, खरंच काही नाही झालेलं. खोटं बोलू नगस. माझ्या लेकापेक्षा मी तुला चांगली ओळखते. काय झालं सांग. खरंच सांगते, काळजी करण्यासारखं खरंच काही नाही झालेलं. काळजी माझ्या वयाची झालीस की तुला काळजीचा खरा अर्थ कळत. अगं, ज्या वेळेस जगायचा उद्देश एवढाच असेल की आपल्या लेकराचं, नातवंडाचं, आपल्या घरातल्या प्रत्येक माणसाचं सुख एवढा शिल्लक राहतोय ना, तेव्हा काळजीचा खरा अर्थ कळतो. या कळलं? मला खरंच कळतंय तुम्हाला काय म्हणायचंय, पण नाही काळजीचं काही कारण. तसं असेल तर ठीक आहे ग. पण वैजंती, काल रात्रीपासून मला लई अस्वस्थ वाटतंय ग. काय चुकीचं तर घडत नसेल ना? नाही, तुम्ही खूप विचार करताय ना, म्हणून असं होतंय तुम्हाला. आणि आत्ताच बरं वाटतंय ना तुम्हाला, नका इतका विचार करू. तुम्ही जा खोलीत, मी चहा नाश्ता घेऊन येते. ठीक आहे. नाही नाही, असं ते जा. अगं घे. अगं नाही घे. तुझ्या हाताने जमणार आहे का तुला? हा, गुड. घे. आओ चला, आपल्याला आवरावर करायचे. चला चल गजा. चल म्हणलं ना, चल चला. आपली मुक्ता लई नशीबवान आहे ना, नाहीतर एवढा कोण जीव लावित. अगं, त्याच्यावर तिचा हक्कच आहे. त्याच्यासाठी तिनं काय काय सोसलंय, भोगलंय. हा खरे. आई, मी आता जाऊन ताईचं ना नशीब बघून आलो. हा, हे कप गजा, उभा राहा इथंच. रिलॅक्स, मी आहे ना. आई, मुक्त तळाला तर हाताने खातं पण आहे ना, मग ते संबळ कशी वाजवणार? सगळं ठीक होईल. देवी आईचा आशीर्वाद आहे ना संग, ती सगळं नीट करेल बघ. चला, आता लय उशीर नको करायला. हा थांबा, मी चहा टाकेते. अगं, तिचा नाश्ता तर होऊ दे. त्यात आहे, तुम्ही काय करताय? बायको आहेस तू माझी. हा झालं झालं, जमतंय का? मुक्ता, तुझा हा प्रेमाचा फटका आहे ना, हा माझ्यावर उधार राहील. जेव्हा तुझा हात बरा होईल ना, तेव्हा बिंदास मार. तोपर्यंत खा. आता विचार करू नकोस, खा. गुड. कुठे गेले असतील हे? अजून आलेले नाहीयेत. कुठे मुक्काम करणार असतील, उशीर होणार असेल, फोन करून कळवतात तरी. काय करू? मुक्ताकडे नसतील ना गेले? एक मिनिट. आईचा फोन. हॅलो. हा आई, बोल ना. हा सारंग, हे आलेत का तिकडे? अरे सकाळ झाली, हे आलेलेच नाहीयेत घरी अजून. नाही आई, अगं इथे पण नाही आले ते.
अगं मला वाटलं काल रात्रीच ते आपल्या घरी आले असतील. अरे नाही ना, नाही आले ते. व्हॉट? नाही, उशीर वगैरे काही होणार असेल तर कळवतात मला तसं ते. काही फोन पण नाही आला, फोन लागतही नाही आणि त्यांचा. बर, मुक्ता कशी आहे? हो हो आई, ठीक आहे ती. सारंग, मला ना खूप भीती वाटते अरे आता. म्हणजे हे इथनं निघालं ना तेव्हा भयंकर चिडलेले होते. आणि बघ ना आता सकाळ झाली, रात्री येणार होते घरी, अजूनही आलेले नाही आहेत हे. म्हणजे उशीर होणार असेल, काही असेल ना तरी ते कळवतात अरे मला, पण तो फोनही नाही आला म्हणून मला खूप टेन्शन यायला लागले अरे. आई आई हे बघ, ऐक माझं, हे बघ तू काळजी करू नकोस. बर, त्यांचा काही फोन आला, काही मेसेज वगैरे काही केला ना त्यांनी मला लगेच कळव. हा, काय ग वैजंती, रावसाहेब रात्रीपासून घरात नाही हे सांगितलं नाहीस तू मला? सासूबाई, मला लपवायचं नव्हतंच तुमच्यापासून, पण आत्ताच तब्येत बरी होती तुमची, तुम्हाला टेन्शन येणं म्हणून सांगितलं नाही. अहो, मग आता समजलं तर टेन्शन येणार नाही असं वाटलं होय तुला? कधी ना कधी कळणारच होतं की नाही? आता पण तू काय लपवलं नाहीस माझ्यापासून तू, मग हे का माझ्यापासून लपवलंस? चुकलं. दादा घरात नाहीये. अंबिका वंसा, अंबिका वंसा, अंबिका वंसा, अहो अंबिका वंसा, अहो अंबिका वंसा, कुठे आहात तुम्ही? अहो अंबिका वंसा, कुठे गेले असतील या? अंबिका वंसा आणि दत्ता भाऊ दोघंही दिसत नाहीयेत. दोघंही कुठे गेले असतील? अहो मला लई काळजी वाटते. मुक्ता, हे बघ तू काळजी करू नकोस. तू बाकी कसलंच टेन्शन घेऊ नको. हे बघ, बाकी सगळा विचार करायला मी आहे ना. आणि मला जस्ट 1 तास दे. दादा कुठे आहेत ना ते मी शोधून काढतो. ती माझी जबाबदारी आहे. गजा, हा चल. हा चला. 1 मिनिट. दादांचा मेसेज. काय म्हणतात? त्यांना एका अर्जंट कामानिमित्त बाहेर जावं लागतंय आणि त्यांच्या मोबाईलची बॅटरी खूपच डाऊन आहे, सो फोन कधीही बंद पडू शकतो. मुक्ता, तुला त्यांनी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आणि फोन करतो म्हणा. मोठं टेन्शन गेलं. होय, खरंच टेन्शन आलं होतं. बर, तुम्ही लगेच मोठी यांना फोन करून कळवा. हो हो, सांगतो. बघितलंस? दादा सारंग? हा सारंग बोल रे. आई, अगं दादांचा जस्ट मेसेज येऊन गेला. काय? ते म्हणाले की अर्जंट कामानिमित्त त्यांना बाहेर जावं लागतंय आणि त्यांच्या मोबाईलची बॅटरी डाऊन आहे ग, सो त्यांनी हा मेसेज केला. जीवात जीव आला माझ्या अगदी. हो. बर, ठेवते. हा, होय, बाय. सारंगला मेसेज केला आहे की काहीतरी अर्जंट कामानिमित्त बाहेर जायला लागते त्यांना आणि फोनची बॅटरी लो झाली होती ना म्हणून मेसेज नाही केला किंवा फोन नाही करू शकले. सासूबाई पण ठीक आहेत ते. तेवढं बरं झालं. तू उगाच घाबरवलंस. सॉरी. सॉरी म्हटलं की झालं. देवी आई, खरंच तुझी कृपा आहे ग. सगळ्यांना सुखात ठेव. आई माऊली, तूच बघ बाई आता. मेसेज केला तुझ्या घरला, मी सुखरूप आहे, माय काळजी करू नका आणि मुक्ताला स्पर्धेसाठी शुभेच्छा.
फक्त तुही वाट बघणार. तू जाणार घरला, तू नाही जाणार. मग तू बनून घरला जाणार. तू इथे आलास ते ठीक आहे, पण मला इथे डांबून ठेवून तू घरी का निघालायस? काय म्हणजे? मला अन्याय झालाय. आतापर्यंत माझ्या बापाची सगळी प्रॉपर्टी सुख सगळं तू एकट्याने उपभोगलं है ना. आता माई बारी. आता हे समज म्या उपभोगणार. माझ्यावरचा अन्याय दूर करणार. एखाद्या आईच्या पोटून जन्माला आलो रे आपण. आई बापानं लाड मात्र तुझे केले आणि माझा मावा तिरस्कार केला. मला पाण्यात बघितलं, गुन्हेगार बनवलं. आता नाही सोडणार. मायावर झालेला सगळा अन्याय भरून काढणार. तुझ्यावर कोणीही अन्याय केलेला नाही आहे. अरे लहानपणी तू घरामध्ये चोऱ्या माऱ्या करायच्यास, मारामाऱ्या करायच्यास गल्लीमध्ये, म्हणून नानाने तू सुधारावास म्हणून तुला बोर्डिंग स्कूलमध्ये टाकलं. आम्हाला सगळ्यांना अपेक्षा होती की तू सुधारशील, पण नाही झालं तसं. त्या बोर्डिंग स्कूल मधल्या शिपायावर वार केलास आणि तू पळून गेलास रे. तुला शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण तू नाही सापडलास. अरे आपली आई गेली ना, शेवटच्या क्षणी तिला तुझी खूप आठवण येत होती रे. माझा काशी कुठे आहे, माझा काशी कुठे आहे सारखं विचारायची, पण तू नाही सापडलास. तुझ्यावर अन्याय नाही केला रे कोणी. ऐक माझं. खोटं बोलू नको. अरे काशी गेला तर आनंद झाला तुम्हाला. आनंद पेढे वाटले गावभर, माहिती मला. हे सगळं खोटं आहे. कोणीतरी तुझे कान भरतय. अरे एवढ्या हलक्या कानाचं नाही म्या. श्रीमंत आहे माझा बाप. एवढी गडगंज श्रीमंती, पैसा अडका, त्यातले थोडेसे पैसे खर्चाला घेतले तर चोरी म्हणतात त्याला. अरे माझ्यासारख्या निरागस बालकाला गुन्हेगार बनवलं तुम्ही. कुठं फेडल ही पाप. काय करणार मी? 2 वेळच्या जेवणासाठी सुखा समाधानानं जगता यावं म्हणून लोकांवर अन्याय करत गेलो. आता लोकांवर नाही, आता बारी घरच्यांची. आता अन्याय तुमच्यावर करणार. रावसाहेब बनून करणार. काशी माझ्या कुटुंबाला त्रास देऊ नकोस, नाहीतर माझ्या एवढं वाईट कोणी नसेल. तुझ्यापेक्षा वाईट मी आहे. वाईट लई वंगाळ, लई डेंजर माणूस आहे मी. काशीनाथ नगरकर. लई त्रास देणार मी आता. बघत राहशील. सगळं उट्ट काढणार मी आयुष्याचं. आता तू इथे आराम कर आणि मी घरी जायची तयारी करतो. रावसाहेब नगरकर बनून. वाघाची कातडी पांघरल्याने कोणी वाघ होत नाही, लक्षात ठेव. घरी गेलास ना, दुसऱ्या मिनिटाला तुला ओळखतील. तुझा सगळा डाव उघडा पडेल. आणि किती दिवस असा डांबून ठेवणार आहेस मला तू? आयुष्यभर. इथून पुढे तू तुरुंगवास सुरू झाला. मीच न्यायाधीश, माझं न्यायालय, मीच वकील, मीच जज. अरे कोणी आहे का? मला इथे डांबून ठेवलंय, मला सोडवा. सोडा मला, सोडा मला. मग बाहेरची माणसं म्हणतील कोण आहे? मी आहे, मला इथनं काढा, मी रावसाहेब बोलतोय. मग बाहेरचा आवाज, तुझी लायकीच ती आहे ना लायका. तिथंच बरं. आता त्यांचं ऐकायला पाहिजे की नाही? ऐकायला पाहिजे ना. काशी, काशी अजून विचार कर. तू माझा चेहरा घेऊन जाऊ शकतोस, पण माझा स्वभाव, माझी वागणूक, माझं सगळ्यांबरोबरचं नातं हे तुला नाहीच पाठवता येणार. तू पकडला जाशील. सगळं माहिती आहे मला. मला समजा माहिती तू कसा उठतो, कसा बसतो, कसा बोलतो. असं बोलतो की तू मावा बोलून झालंय. 2-2 कर्ण पिशाचे माझ्या कानाला आहे. समजा सांगतात मला ते. आता तू बस इथे, आम्ही निघतो. आम्ही जातो आमच्या रावसाहेब नगरकर. अरे नाही नाही नाही, आता म्या रावसाहेब नगरकर. दाढी बिडी सगळी काढणार, टकाटक तुझ्यावानी असे पांढरे कपडे घालणार. मजा येईल. काशी, काशी तू हे बरोबर करत नाहीस काशी.
जातो रावसाहेब म्हणून. काशी काशी इथे जाऊ नकोस. काशी इथून मला एकटा टाकून का